आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले तो महिलांचा सन्मान होता का? उद्धव ठाकरेंचा सवाल। मुनगंटीवारांच्या मानगटावर बसून माफी मागा, ठाकरेंचं भाजपला आव्हान। देवानं 2 कान दिलेत, भाषण नीट ऐकून बोलले असते तर स्वागत केलं असतं। उद्धव ठाकरेंच्या टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। परमबीर सिंग यांना माझ्यावर आरोप फडणवीसांनी करण्यास सांगितलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचा आरोप, तो खोट्या आरोपात माझ्यावर कारवाई करण्यात आली असंही वक्तव्य। नीलम गोरेंच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे हे चक्क झोपले आणि त्यानंतर मग नीलम गोरे म्हणाल्या उठा, मग वाघमारे खडबडून जागे झाले। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा अर्ज भरण्यासाठी गोरे होत्या शिर्डीत। सपाचे अबू आझमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती, तर ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होण्याची चर्चा। सातारा जागेच्या बदल्यात अजित पवार गटाला पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा मिळणार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर नाशिकच्या जागेवर अजूनही अजित पवार गटाचा दावा। दिनकर पाटलांचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र, पत्रातनं विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी न देण्याची मागणी। दिनकर पाटील नाशिक लोकसभा लढवण्यास इच्छुक। विनोद पाटील संभाजीनगर लोकसभा लढवण्यावर ठाम, फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, विनोद पाटलांची माहिती। बारामतीत वाढदिवसानिमित्त युगेंद्र पवारांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर, युगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे पुतणे। बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटलांना पालघरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। उमेदवार जाहीर झाल्यानंतर जोमानं काम करणार, राजेश पाटलांची प्रतिक्रिया। तर 2 दिवसात हितेंद्र ठाकूर उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील। आचारसंहितेच्या काळात शिंदेंनी वर्षा निवासस्थानावर बैठकी घेतल्याची काँग्रेसची तक्रार। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात पेन ड्राईव्ह सादर। उद्या अकोल्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा, सभेची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी शहांची सभा। सोलापूर लोकसभेतनं वंचित बहुजन आघाडीची माघार, वंचितकडून राहुल गायकवाडांचा उमेदवारी अर्ज मागे। भाजपचा विजय होऊ नये म्हणून माघार घेतल्याचं राहुल गायकवाड यांचं स्पष्टीकरण। जळगावातनं युवराज जाधवांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी, प्रफुल्ल लोढा यांनी माघार घेतल्यानंतर युवराज जाधव यांना लोकसभेचं तिकीट। हिंगोलीमधील बंडखोरी केलेले भाजपचे शिवाजी जाधव यांची लोकसभेतनं माघार। नांदेड विमानतळावरती फडणवीसांची भेट घेऊन निर्णय जाहीर, शिंदे गटाच्या बाबूराव कोहळीकरांना शिवाजी जाधव यांचा पाठिंबा। बजरंग सोनवणेंना इंग्रजी प्रश्न विचारता शब्द अडखळले, उत्तर देताना हिंदीतनं बोलण्यास केली सुरुवात। साताऱ्यातील फलटणमधील रामराजे निंबाळकर गटाच्या आजी माजी नगरसेवकांचा धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा। करमाळ्यातील वांगी इथे सभेत 40 आजी माजी नगरसेवकांकडून पाठिंबा जाहीर। लोकसभा निवडणुकीत सुरतचे भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय। सुरतचे काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज झाला बाद। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 6.5 कोटी रुपयांचे हिरे आणि सोनं जप्त, मुंबई कस्टम विभागाची कारवाई। नूडल्सच्या पॅकेट्समधून सुरू होती हिऱ्यांची तस्करी।